हे जे महाशय आहेत ना, हे ज्या पद्धतीने बोलतात ना, खरं म्हणजे मला त्यांच्यापेक्षा 10 पट घाण बोलता येईल. पण आमचं ते कल्चर नाही, आमच्या पार्टीचं ते कल्चर नाही. मी नाही बोलू शकत असं ते बोलतात असं. त्यांना असं वाटतंय. पण मला खूप घाण बोलता येईल. मग असे बेछूट आरोप करायचे, मी असे आरोप करेल त्यांच्यावर की त्यांना कळता मुश्किल होईल. म्हणून मी तुम्हाला एकदा म्हणतो की या बाबतीमध्ये माझी आपल्यालाच विनंती आहे की तुम्ही त्यांना विचारा की एकदा नार्को टेस्ट करायची का तुमची, सांगा तुम्ही तिथलं काय, कोणती ते रेस्ट हाऊसवरची काय भानगडे म्हणून. दुसरं विचारा, तुमच्या कोणती सीडी तुम्ही बघितली होती का. नुसतं तेवढं ते हो म्हटलं तरी झालं. मी निवृत्त होईल राजकारणातून. मी राजकारणातून निवृत्त होईल. रक्षा खडसे थांबवत नाहीत का त्यांना? काय रक्षा खडसे थांबवत नाहीत का त्यांना हे सगळे आरोप करणं? सांगा, काय ते ऐकण्यात नाही ना, ते ऐकण्यात नाहीत, ते ऐकण्यासारखे नाही आहेत. ते त्यांच्या पुढे कोणीच बोलू शकत नाही घरामध्ये त्यांच्या. आधी एकनाथ खडसेंच्या हातात जिल्ह्याची सर्व सूत्र होती आणि आता सगळ्यांना माहिती आहेत की गिरीश महाजनांच्या हातातच जिल्ह्याची सर्व सूत्र आहेत. तुम्ही आता बोलताना मगाशी म्हणालात की 3-3, 4-4 टर्म आमदार असणाऱ्यांची तिकीटं त्यांनी कापली एकछत्री अंमलासाठी. पण आत्ता मागच्या 2 निवडणुकात 1-1 टर्म पूर्ण केलेल्या खासदारांचीच तिकीटं कापलीत आणि ते तुमच्या नेतृत्वात निवडणूक लढत होते. तर मग हे 1-1 टर्ममध्येच असं का झालं? ते झालं. आमचे उमेश पाटील जे आधी आमदार होते ते नंतर खासदार झाले. आता पक्षाला आपण असं विचारू शकत नाही ते दिल्लीना तुम्ही तिकीट का कापतायत म्हणून. त्यांच्याकडे की रेकॉर्ड असेल, त्यांच्याकडे की त्यांच्याबद्दल माहिती असेल, काही चुका असतील त्यांच्या. आणि मी त्यांना सांगितलं होत्या की तू चूक करतोय, त्या चुका तू करू नको. विचारा त्यांना खासदारांना इथे बोलून. मी त्यांनी ज्या चुका केल्या त्याबद्दल त्याला सांगितलं उमेश पाटलांना की तुम्ही हे चूक करू नका, तुमच्या अंगाशी येईल, तुम्ही जे करतायत हे चुकीचं आहे. विचारा त्यांना माझ्यासमोर बोललो की नाही म्हणून. आणि असं करूनही जर कोणी ऐकत नसेल तर पक्षश्रेष्ठी थोडं असं आहे किंवा एकदा दिलं म्हणून कायम देतच राहा तिकीट. तुमचं काही कर्तृत्व असेल, तुम्ही सर्वेमध्ये येत असाल, तुमचं तसं परसेप्शन काही असेल त्याच्यामध्ये, तर तुम्हाला तिकीट देतील. नाही तर आमच्या सरकारला 6 टर्मची तिकीट काय गरज आहे? गरजच नाही आहे. पाटलांचं काय चुकलं? एटी पाटलांचं काय चुकलं? आता तुम्ही पक्षाला विचारलं पाहिजे. मी काही सर्वांनी दिल्लीतलं तिकीट वाटायला, जिल्ह्याची सूत्र मी नाही, सूत्र आता नसली तरी असा अधिकार नाही आम्हाला की कोणालाही तिकीट गिरीशवाले ठरवतील. त्याला आमदारकीचं द्यायचं. माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राचा चार्ज येतो सध्या. उत्तर महाराष्ट्र बघतो. तुम्ही बघितलं असेल नाशिकला सुद्धा महापालिकेमध्ये मी 70 लोक निवडून आणले. आम्ही सगळ्या मिळून टीमवर्क आमची इथे. धुळ्यामध्ये आम्ही गोट्यांना बाजूला करून आम्ही 51 जागा निवडून आणल्या 74 पैकी. आपण बघितलं असेल जळगावला आम्ही 57 जागा निवडून आणल्या. असं नाहीये, पण टीमवर्क आहे आमचं सगळं. असं नाही. मला फक्त हाच प्रश्न विचारायचा आहे की जो अधिकार खडसेंना होता तो अजून तुम्हाला मिळालेला नाहीये. म्हणजे महान नेते होते खडसे, मोठे नेते होते आमच्याकडे असताना, महान नेते होते ते आमच्याकडे असतात. त्यांना सगळा अधिकार होता कोणाचं तिकीट कापायचं, कोणाचं ठेवायचं. नाही, माझ्याकडे मी छोटा माणूस आहे, त्यांच्यापेक्षा तुमचा सक्सेस रेट तुम्हीच आता बोलून दाखवला खूप आहे. पण आता जिल्ह्यातले म्हणजे आता तुमच्याच विरोधात तुमच्याच पक्षातली एक व्यक्ती जी निष्ठावंत भाजप कार्यकर्ता असं म्हणून प्रसिद्ध आहे त्या भागात, ती व्यक्ती तुम्ही थांबवू शकला नाहीत का? तुम्ही प्रसिद्ध आहात अशा गोष्टी म्हणजे कॉम्प्रोमाइज करण्यासाठी बऱ्याच गोष्टी. ती व्यक्ती तुम्ही थांबवू शकला नाही दिलीप खोडपेंना. नाही तर कोणाला जर अपेक्षाच असेल की मी आमदार झालं पाहिजे, खरं म्हणजे त्यांनी पक्षाकडे तिकीट मागायला पाहिजे होतं खरं म्हणजे, तर त्यांना सुलभ झालं असतं, म्हणजे अगदी सोयीचं झालं असतं. आता ते उभे राहणार आहेत. आता घोडा मैदान समोर आहे, कळेल 1.5 महिन्यामध्ये निकाल आल्यावर. मी थांबवू शकलो नाही खरं आहे, कारण त्यांचे मागच्या वेळेला त्यांनी फॉर्म भरलेला होता, नंतर तो काढला अपक्ष म्हणून. आता यावेळेला सुद्धा तिकडनंच मुक्ताईनगरचाच वारा आहे आमच्याकडे, त्यांनीच त्याला उचकून ठेवला खूप, उभा राहा. पण आता मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही 8 दिवस थांबा तरी मुक्कामी माझ्या मतदारसंघात, सोडू नका आता मला. तुम्हाला असं वाटतंय ना, या ना तुम्ही, प्रयत्न करा तिथे येऊन. माझं असं काही मी थांबणार पण नाही मतदारसंघात, वाटलंच महिनाभर, एकही दिवस येणार नाही असं नाही आहे. 12ही महिने लोकांची सेवा करावी लागते, लोकांच्या संपर्कात राहावं लागतं, सुखदुःखाची सोबती व्हावं लागतं. त्यावेळेला 6-6 टर्म 7-7 टर्म आमच्यासारखी सामान्य एका शिक्षकाचा मुलगा आम्ही, सामाजिक गणिती काही नाही, माझा 1% पण नाही आहे, तरी आम्ही 6-7 टर्म निवडून येतो. काय येतो तर लोकांचा वाटेल तेव्हा अर्ध्या मदत करावी लागते, जावं लागतं, त्याच्या सुखदुःखात जावं लागतं. दवाखान्यासाठी मला वाटतं राज्यात नाही देशामध्ये माझं एवढं काम कोणत्याच मंत्र्याचं नसेल, कुठल्याच आमदाराचं नसेल. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, तुम्ही माहिती घ्या सगळी, असं नाही कोणाचं. म्हणजे आमच्याकडे कुणाला किती काही आजार झाला तुम्ही काही सांगू द्या, 25 लाख खर्च सांगा का 40 लाख खर्च सांगा, कुणाला 1 रुपया करावा लागत नाही साहेब. इथे आणून मी ब्रिजखंडीला ऑपरेशन करतो, मी लीलावतीला करतो, मी जसलोकला करतो, फुकट. राहायची व्यवस्था त्याची इथे, जेवणाखाण्याची व्यवस्था इथे. माझे 20 मुलं त्या ठिकाणी काम करतायत. जळगावला 8-10 मुलांचं संच आहेत. आमचं वेगळं डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहे, सगळ्यांना स्कीमा शासनाच्या त्याचा लाभ द्यायचा, त्याच्यामध्ये ऑपरेशन करायचे, त्याच्यामध्ये त्यांच्यावर औषधोपचार करायचे, त्याची सगळी येण्याची मुंबईची याची व्यवस्था करायची, आम्ही करतो. त्यांना विचारा की 2 लोक जरी घेऊन आले का मुक्ताईनगरमध्ये 30 वर्षात,
कोणाला थांबण्याची व्यवस्था केली का? कोणाला 2 वेळचं जेवण दिलं का? एका 2-4 कार्यकर्त्यांना? नाही आहे. आणि बस मी नेता असा नेता नाही होत माणूस. नाही, पण गिरीश भाऊ, एकनाथ खडसेंनी ते कट्ट्यावरती सांगितलं की ते जरी जागा जेवढून आदर शकत नसतील तरी 10 ते 12 जागा ते आरामात पाडू शकतात, एवढी त्यांची शक्ती आहे. पाडावं त्यांनी. आतापर्यंत तेच करत होते. तुम्ही विचारा हरिभाऊ जावळेंना त्यांनी काय केलं? हरिभाऊ जावळेंचं त्यांनी तिकीट शेवटच्या क्षणी कापलं. रक्षा खडसेला मागच्या वेळेला तिकीट दिलं, नंतर त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं. यांनी पाडण्यासाठी प्रयत्न केले.